गाईस, हे बघू शकता आम्ही कुठल्या भागात आलेलो आहे. खडावळी हा परिसर आहे. आणि इकडचा बघा मग घंटा वाजलेला आहे 11. इकडचे बघा रूम कसे आहे. इकडचं किचन आहे. आणि बघा असे आहे इकडचे. आमचे पाहुणे आहेत म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे. हा त्यांचा खाली रूम होता. आलोय आणि एक रूम आहे त्यांचा. तिथेच राहतोय आम्ही. आलोय आता इकडे बाजूच्या रूममध्ये. बघू शकता कसे वाटतात. जरा वेगळं काहीतरी गाव साईड सारखं, पण गाव आहे मुंबईच्या बाहेर. 3 दिवस झाले आम्ही आलेलो. पहिला आम्ही टिटवाळ्याला गेलेलो मुंबईच्या बाहेर. 3 दिवस झाले आम्ही आलेलो. पहिला आम्ही टिटवाळ्याला गेलेलो. आणि मुंबई किती छान आहे. हे मुंबईमध्ये सर्वच आपल्याला जास्त बघायला भेटत नाही असं. फ्रेश वाटेल. जेवायला थोडं द्या, यांना थोडं द्या जेवायला. गाईस नाक पण कसं फुगतंय. आणि हे बघा आमची तयारी झालेली आहे. आणि यांचं जेवण चाललंय. पोह्यांमध्ये कालवण मिक्स करून खाणार आहे. मी रेडी होऊन बसलेलो आहे. आता आम्हाला निघायचंच बाकी आहे. बघूया बाहेरचा बॅकग्राऊंड पण बघायचा आहे. अजून तिकडचा स्पॉट मस्त आहे बघायला. म्हणजे हा मोहॉल, इकडचा एरिया आणि इकडचं सगळं काय बॅकग्राऊंड. गाईज बघा ह्यांच्या पाहुण्यांच्या आम्ही घरी आलेलो आहे. हे आमचे पाहुणे आहेत. त्यांनी आमची उठबस खूप छान केली. आणि यांचे मिस्टर आता आंघोळ करायला गेल्यात. आणि आम्ही निघायची तयारीमध्ये आहे. बघूया आता ते येतील तेव्हा मग त्यांचं होणार. मग तेव्हा आम्हाला ते सोडवायला येणार. आणि ह्यांच्या इकडचा स्पॉट पण छान आहे. तुमच्या इकडचा निसर्गरम्य मस्त आहे ना. तर आता ते पण बघणार आहे जाता जाता. चला मग दाखवते तुम्हाला. चला आता आम्ही निघालो. तुमचं काय चाललंय. आता आम्ही इथं चाललोय. चाल सोडतोय आता आम्ही. ही कुठली जागा आहे. खडावळीची चाळ. बाय बाय. चलो फायनली हम निघालो आमच्या घरी. गाईज बघा इकडची चाळ आहे. आणि प्लस बघा इकडचा बॅकग्राऊंड कसा मस्त नैसर्गिक. हे बघा आता आम्ही कसला कारखाना बघायला चाललोय. आम्हाला ते पाहुणे कारखाना दाखवायला घेऊन जातात. ते बोलतात की ते सगळं ताजं ताजं भेटतं. अजून काय ते फरसाणा असं काही मिठाईचे मस्त भेटतात त्या कारखान्यामध्ये. बघूया काहीच पण बघूया तरी. जर कसं पडलं तर घेऊ, नाही तर खाली बघून येऊया. हे बघा निसर्गरम्य गावच्या सारखं कसे बंगले वगैरे छोटे छोटे आहेत.
कारखाना होता बंद झाला. एवढं घेऊन गेली आणि कारखानाच बंद होता. मला ते काय बघता आला नाही. त्यामुळे प्रॉब्लेम गावाकडची एक हवा नॅचरल असतं असं बघायला भेटत नाही कधी सारखं. आज आम्ही मस्त एन्जॉय करत करत जरा चालत जातो. 10 मिनिटाच्या रस्त्यावरती ट्रॅक आहे ट्रेनचा. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रिक्षा नको काय स्वतःच असं निसर्गरम्य बघत चाललं. कारण आपल्याला इकडे परत नेक्स्ट टाइमला कधी यायला भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही. त्यामुळे जरा मेमरीला वेळ भेटला. बंगले आहेत बंगले बघा काय मस्त बनवलेत बंगले. चालले पुढे जाऊन बघू. नदी काय बघायचे पाणीच आहे ना नदीचं. हे काय बघून तर झालंय आता तरी पण एकदम पुढे काय घेऊन जात आहे बघा नदी घेऊन चालू कपडे वगैरे धुवायला येतात माणसं बघा.